नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजूभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 25 जानेवारी 2026. अ, ही जी प्रतिमा आहे मित्रांनो, ही वैश्विक तापमान वाढीचा अ, संदर्भ दर्शवणारी ही प्रतिमा आहे. आणि या वैश्विक तापमान वाढीचा परिणाम भारतावर कशा पद्धतीने होणार आहे, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जरी व्हिडिओ तुम्हाला निगेटिव्ह वाटत असला तरी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण मित्रांनो, भविष्यातील काय धोके होऊ शकतात त्या संदर्भातली माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा आणि चॅनलला फॉलो करा. मित्रांनो, आपलं बळीवंश राजभाऊ उगले नावाचं हवामान चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे. यावर सातत्याने आपण जानेवारीमध्ये कशा पद्धतीचे हवामान असेल या संदर्भातले व्हिडिओ टाकलेले आहेत. कृपया ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी त्या व्हिडिओवर जाऊन व्हिडिओ निश्चित पाहावा, यात कुठे शंका नाही. मित्रांनो, हे जे हा जो नकाशा आहे, सी सरफेस टेम्परेचर, समुद्राचा पृष्ठभागावरलं तापमान दर्शवणारा हा नकाशा आहे. वैश्विक तापमान वाढ मित्रांनो हे दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला बंगालचा उपसागर आहे, या ठिकाणी अरबी समुद्र आहे, खाली हिंदी महासागर आहे आणि हे सर्व गोष्टी या ठिकाणी इंडो पॅसिफिक महासागर आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम, तापमान वाढीचा, वैश्विक तापमान वाढीचा परिणाम मित्रांनो कशा स्वरूपाचा होणार आहे याच्या संदर्भातली कालच संयुक्त राष्ट्र संघटनेचा एक अहवाल, ताजा अहवाल आपल्या हाती लागलेला आहे आणि त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, युए म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेनं कालच ही बातमी प्रकाशित केलेली आहे. ताजा अहवाल त्यांचा असा सांगतो, जगामध्ये जे 100 शहरं आहेत मोठाली, त्यापैकी निम्म्या शहरांना पाणी टंचाईचा गंभीर समस्याचा सामना करावा लागू शकतो. मित्रांनो, 2026 आणि 2027 हे वर्ष तापमान वाढ आणि आर्द्रता घेऊन येणारे आहेत. त्यामुळे अनिश्चित आणि अनियमित स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या पावसामध्ये सातत्य नसणार आहे, अवेळी पाऊस पडणार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर शेती पिकाची प्रचंड हानी आपल्याला जाणवू शकते. पावसामध्ये दीर्घखंड होऊ शकतो. म्हणजे 2 वर्ष ही जागतिक तापमान वाढीची असल्या कारणानं विक्रमी तापमान वाढ 2026 आणि 2027 मध्ये होणार आहे, हे आता निश्चित झालेलं आहे. हे संयुक्त राष्ट्र संघटनेनं आपल्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे की भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये आशिया खंडातील जवळपास उत्तर भारतातील सर्वाधिक शहरची झळ याला पोहोचू शकते असं सांगितलेले आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम मित्रांनो काय काय होऊ शकतो तिची आपण माहिती पाहू. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर तापमान वाढीमुळे भीषण गरमी, मोठ्या प्रमाणावर गरमी वाढू शकते आणि गरमी वाढल्यामुळं ऑटोमॅटिक जंगलाला वणवा लागू शकतो, जंगलाला आग लागू शकते. जर मित्रांनो मोठ्या प्रमाणावर जंगलाला आग लागली तर याचे विपरीत परिणाम पर्यावरणावर होत असतात. ते मित्रांनो, हा एक परिणामाचा सामना आपल्याला येणाऱ्या 2026-27 मध्ये करावा लागणार आहे. 2026 मित्रांनो अल्निनो घेऊन येत आहे. 2026चा उत्तरार्ध अल्निनो असणार आहे. अगदी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर नंतर अल्निनोची तीव्रता वाढणार आहे. भारताच्या ऐन मोसमी सीझनमध्ये या सर्व गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे सातत्याने आपल्याला यावर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. 2027चा पूर्वार्ध सुद्धा मित्रांनो डॅमेज होणार आहे भारतामध्ये. कोणी किती जरी नाही म्हणत असलं तर वैश्विक तापमान वाढीचा परिणाम हा थेट आपल्या भारतावर होत असतो, हे लक्षात घ्या. आणि त्या पार्श्वभूमीवर काय होऊ शकतं, भीषण गरमी जर वाढली तर जलाशयावर त्याचा परिणाम सर्वाधिक होत असतो. जलाशय तीव्र गतीने झपाट्याने जलाशय आटत असतात आणि त्यामुळे जलाशयातील जी जीवसृष्टी आहे हिच्यावर सुद्धा परिणाम होत असतो. मानवी जीवावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सारख्या सामना मित्रांनो भारतीय भागाला करावा लागू शकतो. पावसामध्ये अनिश्चितता असते मित्रांनो. वैश्विक तापमान जर वाढ झाली तर दीर्घकाल पावसामध्ये खंड असतात.
वैश्विक तापमानवाढीचा हा सर्वाधिक फटका भारताला बसतो. एरवी भारतातला जो मान्सून आहे हा अनिश्चित आहे, लहरी आहे. एका राज्यात धो-धो बरसतो तर दुसऱ्या राज्यात प्रचंड प्रमाणात पावसासाठी तरसावं लागतं. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम विदर्भ असेल, अ, पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग असेल, हा जो भाग आहे त्याला आपण दक्षिण उत्तर पट्टा म्हणतो, सह्याद्रीला पसरणारा. या पट्ट्यामध्ये मित्रांनो अल्निनो कंडिशनमध्ये कमी पावसाचा सामना करावा लागतो. हे निश्चित झालेले आहे. जरी वाढत्या तापमानामुळे या भागात अनिश्चित स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, कारण जागतिक तापमान वाढ आणि आर्द्रता त्यामुळे अवेळी पाऊस पडणार आहे. एप्रिल मे मध्येच पाऊस पडतील, परंतु ते पाऊस शेतीसाठी कुठल्याही प्रमाणे उपयोगात नसतील किंवा फायद्याचे नसतील. अनिश्चित स्वरूपाचा मान्सून याचा सामना आपल्याला करावा लागतो, हे नाकारता येणार नाही. या अनिश्चित स्वरूपाचा जर पाऊस झाला तर मित्रांनो भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मित्रांनो, तुम्हाला 2012 हे वर्ष आठवत असेल, मराठवाड्यातील लातूर या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा मी काय बोलतो ते लक्ष द्या, आशिया खंडातील पहिल्यांदा रेल्वेने पाणी पुरवठा केलेला आहे. लातूर जिल्ह्याला 2012 मध्ये रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ ही मराठवाड्यावर आलेली आहे. मित्रांनो, मराठवाडा हा या सर्व तीव्र हवामानाच्या हालचालीचा केंद्रबिंदू आहे. विशेषतः दख्खनचा जो भाग आहे, हा प्रदेश मोठ्या प्रमाणावर तीव्र पाणी टंचाईच्या झळा मराठवाड्याला बसू शकतात, नव्या त्या बसणार आहेत, जरी अनिश्चित स्वरूपाचा पाऊस असतो. मित्रांनो, आणखी समुद्रावर काय होऊ शकतं या वाढत्या तापमानाचा परिणाम? निश्चित ज्यावेळेस तापमान वाढतं तेव्हा समुद्राचं जे पृष्ठभागावरलं जे पाणी आहे हे उष्ण होतं, आणि उष्ण पाणी झाल्यामुळे अवेळी चक्रीवादळ निर्माण होतात. लक्षात घ्या, जेव्हा पावसाची गरज नसते, चक्रीवादळाची गरज नसते, अशा कालखंडात जर चक्रीवादळ निर्माण झाली तर मित्रांनो शेती माफ करा, पण शेती पिकाची हानी यात निश्चित असते. त्यामुळे या सर्व गोष्टीवर चक्रीवादळाची संख्या वाढणार आणि अनिश्चित स्वरूपाचा पाऊस पडेल. भले हा पाऊस कधी कधी इतका अचानक कोसळेल की ज्यामुळे होत्याचं नव्हतं होऊन जाईल. याचा अनुभव मित्रांनो आपण 2025 मध्ये घेतलेला आहे. त्यानंतर या सर्व गोष्टीचा परिणाम शेती उत्पादनावर विपरीत होणार आहे. लक्षात घ्या, किती कोणी जरी काही म्हटलं तर वैश्विक तापमान वाढ आणि अल्निनोच्या पार्श्वभूमीवर काय होऊ शकतं, तर भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. हे मी नाही सांगत मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ताज्या अहवालात 20 जानेवारीच्या नंतरचा जो अहवाल त्यांच्या समोर आला, त्या अहवालात हे नमूद केलेलं आहे. त्यामुळे त्या अहवालाकडे आपल्याला डोळेझाक करता येणार नाही. शेती क्षेत्रावर याचा विपरीत सर्वाधिक फटका बसू शकतो. मित्रांनो, म्हणून काय करावं, तर पाणी, पैसा, चारा जपून वापरा, पाण्याचं योग्य नियोजन करा, आपल्या शेती पिकाचं योग्य नियोजन करा आणि त्या पद्धतीने आपले सर्व नियोजन करून शेती कामाची योग्य पद्धतीने आपण सकारात्मक किंवा उघड्या डोळ्याने आपण या सर्व गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. सातत्याने हवामानाचा अंदाज आपण घेतला पाहिजे, आणि हे जर घेतलं नाही तर निश्चित मित्रांनो आपल्याला आर्थिक फटका बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो, पुन्हा एकदा पाणी, पैसा आणि चारा जपून वापरा, एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.